सरत्या वर्षातल्या दोन महत्त्वाच्या राजकीय घटना ज्याचा मला उल्लेख करणं आणि त्याच्यावर थोडंसं विश्लेषण करणं आवश्यक वाटतं. वर्ष संपतानाचा हा शेवटचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे सगळ्या वर्षाचा आढावा घेत असताना एक सगळ्यात मोठी घटना घडली ती 2022 मध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका उत्तर प्रदेशमध्ये झाल्या आणि परत एकदा मोठ्या संख्येनं भाजपनं तिथे बहुमतानं सत्ता प्राप्त केली. एक पक्ष जिंकला, दुसरा पक्ष हरला किंवा आधीच्या पेक्षा समाजवादी पक्षाचे खरं तर जास्त आमदार म्हणजे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आलेत, म्हणजे विरोधी पक्ष पण बळकट झाला. इतका तो साधा निकाल नाहीये किंवा सत्ताधाऱ्यांनीच निवडणूक परत जिंकली एवढ्यापुरतं पण तो साधा निकाल नाहीये किंवा एका पक्षानं निवडणूक जिंकली असा तो निकाल मला वाटत नाही. आज त्याला 5-6 महिने झाल्याच्या नंतर सुद्धा या वर्षातली मोठी घटना आणि त्यापेक्षा पुढचं जे राजकारण भारतातलं ज्या पद्धतीनं आणि ज्या दिशेनं जाणार आहे त्याचं एक काय म्हणते सूचन त्या निवडणूक निकालातून होत आहे. आणि दुसरं महाराष्ट्रातलं जे सत्तांतर झालं, या दोन घटना मला महत्वाच्या वाटतात. त्याची 2-3 कारणं आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही राज्य खूप मोठी आहे. आपण जेव्हा तुलना करताना म्हणजे हे सगळे जे डावे पत्रकार आम्ही ज्यांना लिब्रांडो आवर्जून म्हणतो ते नेहमी असं दिशाभूल करतात की 2 पैकी एका ठिकाणी भाजप हारला, एका ठिकाणी जिंकला. म्हणजे त्या हिमाचल प्रदेशमध्ये, हिमाचल किती छोटं आहे, किंवा त्याच वेळेस दिल्लीच्या महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या, त्याच्यामुळे 3 पैकी 2 ठिकाणी भाजप हरला आणि एका ठिकाणी जिंकला. त्याच्यामध्ये काय विजय? म्हणजे असं स्वतःचाच एक बुद्धिभ्रम, स्वतःला स्वतः आपण कसे मूर्ख आहोत हे सिद्ध करणारे आकडेवारी आणि हे सगळे लोक सांगतात. वस्तुतः ज्या पद्धतीने जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये भाजप जिंकला त्याचं विश्लेषण वेगळं व्हायला पाहिजे. पण ती एकूण मला फार महत्वाची घटना यासाठी वाटत नाही की भाजपची सत्ता होती, भाजप जिंकेल होता, म्हणजे जिंकण्याचंच त्याच्यामध्ये शक्यता होती, त्याप्रमाणे जिंकला, जास्तीची मतं मिळाली इतकाच मुद्दा आहे. उत्तर प्रदेश तसं नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये साधारणतः म्हणजे एक 25-30 वर्षांपासूनचं जे राजकारण चालू आहे ते फार वेगळ्या पद्धतीनं चालू होतं. विशेषतः बाबरी मस्जिदचं उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर आणि त्या ठिकाणी भाजपला प्रत्यक्ष स्वतःच्या जीवावरती स्पष्ट बहुमत आधी मिळू शकलेलं नव्हतं. आणि तेव्हा सगळ्यांनी असं सांगायला सुरुवात केली होती की बघा, सर्वसामान्य भारतीय अशा कट्टरतेच्या नादाला कधी लागत नाही. हिंदू कसा सहिष्णू आहे आणि त्याच्यामुळे तो भाजपला कधी स्थान देणार नाही, अशी सतत मांडणी डावे करत होते. आणि उदाहरण काय द्यायचे जेव्हा त्या राज्यामध्ये भाजपला स्वतःच्या जीवावरती बहुमत मिळालं नाही किंवा सत्ता प्राप्त झाली नाही म्हणून. पण 2017ला पहिल्यांदा भाजपनी आश्चर्यकारकरित्या प्रचंड असं बहुमत प्राप्त केलं आणि 2022ला त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला. हा मुद्दा महत्वाचा आहे. 2017ला तिथल्या भाजपच्या विजयामध्ये एका पक्षाचा विजय, हिंदुत्ववादी पक्षाचा विजय असं न समजता त्यांनी पहिल्यांदा जातीपातीची जी गणितं आहेत ती तशा पद्धतीनं चालत नाहीत निवडणुकीच्या राजकारणात, किंवा त्यांना मर्यादा आहेत आणि ते तोडून पण राजकारण करता येतं. म्हणजे छोट्या छोट्या जातीचं सगळ्यात मोठं ह्या जातीच्या संदर्भामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या ज्या काऊ बेल्ट आणि झारखंड सुद्धा तेव्हाचा आधीचा, म्हणजे ह्याच्यामधलं राजकारणावरती एक फार मोठा प्रभाव ह्या जातीच्या राजकारणाचा पडलेला होता. आणि त्याचे नेते म्हणजे जातीप्रमाणे त्यांचे गट असायचे, त्याप्रमाणे 2-2, 4-4, 5-5 कुठेतरी जागा निवडून यायचे आणि ते त्याच्यावर जीवावरती राजकारण करायचे. आणि अक्षरशः त्या 1-2 राज्यातल्या प्रभावाच्या जीवावरती अख्ख्या भारतामध्ये आरडाओरडा सुरू असायचा. ओबीसीच्या नावानं दलित, अतिदलित, पिछडे, अतिपिछडे, काय वाटेल ते सगळं चालू होतं. ह्याला पहिल्यांदा स्पष्टपणे राजकीय दृष्ट्या थप्पड जी मारल्या गेली ती उत्तर प्रदेशमध्ये 2017चे निकाल लागले. आणि हे सगळे जे हिशोब होते हे सगळे भूछत्रासारखे उगून आलेले छोट्या छोट्या जातीच्या संस्कृती नेते उरलेले होते, ते सगळ्यांना पूर्णपणे संपवायचं काम उत्तर प्रदेशमध्ये राजकीय दृष्ट्या आणि प्रत्यक्ष आकडेवारीतून 17ला झालं. तेव्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की तात्पुरतं आहे, याच्यानंतर बदल होऊ शकेल. पण 22ला ज्या पद्धतीनं तेच सरकार परत आलं, आधी तर असं सांगायचं की जो मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढवत होतो परत मुख्यमंत्री होत नाही. नंतर सांगितलं जातं की ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाची सत्ता परत येत नाही. नंतर सांगितलं जातं की ज्या पद्धतीनं जातीपातीचं राजकारण इतर चालवतात ते जर पूर्णपणे डावललं, त्यांचा विचार नाही केला तरी लोक निवडून देत नाहीत. वाटेल तशा पद्धतीचे भ्रम खरे खोटे अभ्यासकांनी, अंधश्रद्धा ज्यांची आहे त्याच्यावरती त्या सगळ्यांनी मिळून पसरवलेले होते, ते पूर्णपणे तोडून टाकायचं काम 17ला झालं आणि 22ला त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. म्हणून मला तो निकाल जास्त महत्वाचा वाटतो सरत्या वर्षातला. अजून एक महत्वाची गोष्ट अशी घडली की आपल्याकडे मुस्लिमांचं राजकारण, अल्पसंख्याकांचं राजकारण, त्यांचं लागून चालन करण्याची एक फार मोठी पद्धत काँग्रेसी राजकारणामध्ये बळावलेली होती. डाव्या राजकारणाने पण तेच केलं.
म्हणजे इकडं आपण किती कसे पुरोगामी इथे आग्रहाने सांगायचे, पण तेच हे सगळे लोक अगदी कम्युनिस्ट सुद्धा समजा सभा चालू असताना जर कुठे आजान होत असेल तर शांतपणे ते आपलं भाषण बंद करायची. सीताराम येचुरीचा असा पुरावा आहे. म्हणजे तुमचं पुरोगामित्व नेमकं मुस्लिमांची कट्टरता आली की शेण का खातं? तर ह्या सगळ्या जणांचा बुरखा फाडायचं काम जेव्हा भाजपच्या राजकारण्यांनी केलं आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मुस्लिमांचं लांगुल चालन करायची, अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करायची काही गरज नाही, ह्याच्याशिवाय प्रत्यक्ष राजकारणात यश मिळतं. इतकंच नाही तर ते स्थिर आहे, एकदा याच्यापुरतं मिळालं आणि नंतर मिळणार नाही असं नाही. म्हणून 17च्या निकालाच्या नंतर 22चा पण परत निकाल येतो आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं. हे त्याच्यातलं महत्व आहे. मुस्लिमांच्या बाबतीमध्ये, दलितांच्या बाबतीमध्ये, अतिपिछडे आणि या सगळ्याच्या बाबतीमधलं एक जे राजकारण बजबजपुरीचं लोकशाही विरोधी, म्हणजे एक मुसलमान आहे म्हणून त्याला मत द्यायचं, दलितातल्या एका जातीतला, पोटजातीतला, उपजातीतला नेता आहे म्हणून त्याला मत द्यायचं, किंवा तो नेता होणार, किंवा हा जाटांचा नेता आहे काहीतरी, हा ओबीसींचा नेता आहे, अशा पद्धतीची एक विचित्र मंडल आयोगाच्या नंतर 1990च्या नंतर जनता दलाच्या काळामध्ये हे जे सगळं फोपावलेलं होतं आणि त्याच्यामधून एक बजबजपुरी मारलेली होती त्या हिंदी पट्ट्यामध्ये विशेषतः, हे सगळं बाजूला ठेवण्याचं काम उत्तर प्रदेशच्या त्या निकालांनी केलं. मला ते महत्व वाटतं. आणि त्याच्यावरती दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासनावरती पकड आणि जे कोणी गुंडगिरी करणारे आहेत, जे कोणी सार्वजनिक ठिकाणी भ्रष्टाचार आणि अपहार करणारे, त्या सगळ्यांवरती कडक कारवाया करून त्यांना प्रत्यक्ष शिक्षा, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे किंवा बुलडोजर फिरवणे अतिक्रमणाच्या विरोधात, ह्या सगळ्या मोहिमा राबवून सुद्धा परत निवडणूक जिंकता येते, हे उत्तर प्रदेशने दाखवून दिलं. आणि हे देशाच्या पातळीवरती महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि तसंच विरोधी पक्षात सुद्धा बाकीच्यांची बजबजपुरी बाजूला ठेवून जेव्हा किंवा एखादा पर्याय समोर येतो त्यालाही 100 पेक्षा जास्त जागा देऊन लोकांनी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं कसं आणि किती महत्व आहे हे पण सिद्ध केलं समाजवादी पक्षाच्या रूपाने. महाराष्ट्रामधलं जे सत्तांतर झालं ते मला महत्वाचं वाटतं. त्याचं एक वेगळं कारण आहे. खरं तर एखादा पक्ष सत्तेवरती आहे, त्याच्यामध्ये फूट पडली किंवा त्याला पाठिंबा देणारा पक्ष फुटला आणि सत्ता बदलली, हे बिहारमध्ये पण घडलेलं आहे. ते नाही महत्व फक्त त्याला. महाराष्ट्रातली गोष्ट वेगळी होती. 2019ला निवडणूक पूर्व युती केलेली जे दोन पक्ष होते, भाजप आणि शिवसेना, त्यांना लोकांनी स्पष्टपणे बहुमत दिलं होतं आणि त्या बहुमताचा अनादर केला गेला, असा आमचा तो सतत राहिलेला मुद्दा आहे. म्हणजे त्यांना तुम्ही टांगा पलटी घोडे फरार असं म्हणून त्यांना पलटी मारली, सत्ता बळकावली. शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला, पण चोरावरती मोर होण्याची जी कला राजकारणात असते त्या पद्धतीनं ते सगळं राजकारण उलटून मूळ जी युती होती, मी परत परत हा मुद्दा स्पष्टपणे समोर मांडतोय की जो आपले काही अभ्यासक, काही पत्रकार बिलकुल याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत, किंवा हा जर मुद्दा उपस्थित केला तर ते मुख गिळून गपचूप बसतात, उत्तर देत नाहीत. निवडणूक पूर्व युती भाजप आणि शिवसेना यांची होती. त्यांना लोकांनी 169 जागा असं स्पष्ट बहुमत दिलेलं होतं आणि ह्या लोकांनी दिलेल्या ह्या आदेशाला, जनादेशाला, ह्याचा अपमान केला गेलेला होता. हा तो मुद्दा आहे. कोणाचं काय राजकारण करायचं आहे, कोणी कोणाला पलटी मारावी, कोणी कोणाला टांग द्यावी, हा त्यांचा प्रश्न. प्रत्यक्ष एखादं मंत्रिपद कोणाला मिळालं नाही मिळालं ह्याच्यावरती वादविवाद करत राहा. मुख्यमंत्रीपद कोणाला भेटलं, लोकांनी भाजप शिवसेना युतीला, निवडणूक पूर्व युतीला बहुमत दिलेलं होतं आणि त्या युतीनं लोकांच्या आदेशाप्रमाणे सत्ता स्थापन करणं आवश्यक होतं. ते झालं नाही, त्याला टांग दिल्या गेली आणि परत हे जे काही राजकारण घडलेलं आहे त्याला परत पुन्हा त्यांना परत फटका बसला आणि मूळ जे राजकारण होतं, मूळ जो जनादेश होता, त्याचं पालन तीच युती सत्तेवरती येऊन झालं. हे ह्याच्यातला फार महत्वाचा संदेश आहे. दुसरा एक संदेश संपूर्ण देश पातळीवरती या निमित्तानं गेलेला आहे, तो असा, ह्याच्यातलं परत एकदा कोणी कोणाला कल्टी मारली काय केले थोडं बाजूला ठेवा. ज्या पक्षाचा जो मतदार आहे, ज्या पक्षाला लोकांनी ज्या युतीला मतदान केलेलं आहे, तो जर आपल्या मतदारांपासून जर दूर झाला तर त्याला राजकीय दृष्ट्या त्याचे हाल होतात. हा पण संदेश प्रत्यक्ष ज्या नंतरच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतच्या पातळीवरती झाल्या त्याच्यातून ते सिद्ध होत आहे. लोकसभेमध्ये सुद्धा बहुतांश खासदार शिंदे गटाकडे आणि भाजपच्या बरोबर गेलेले आहेत. विधानसभेमध्ये तर गेलेलेच आहेत आणि आताही लागलेल्या निकालामध्ये शिंदे गटाला जास्त जागा प्राप्त झालेल्या आहेत उद्धव ठाकरे गटाच्या पेक्षाही. या सगळ्याचा अर्थ असा होतो की ज्या निवडणूक पूर्व युती आहेत त्याच युतीला लोकांनी जनादेश दिलेला जर असेल तर त्यांनी सत्तेवर राहणं हे जास्त नैतिक आहे. एक. नंबर 2, कुठलाही पक्ष जेव्हा
आपला जो काही जनाधार आहे त्याच्या विपरीत असा जर कोणाशी जर युती करत असेल तर ते सर्वसामान्य लोकांना पचत नाही, हे नंतरच्या निवडणुकीच्या निकालातून दिसून आलेलं आहे. हे कोणी लक्षात घ्यायला तयार नाही. उलट पण असंच झालं असतं, समजा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निवडणूक पूर्व युती आहे, त्यांना बहुमत आहे, ते सत्तेवर यायला पाहिजे होते असं समजा, आणि जर त्याच्यातला एक पक्ष फुटला असता आणि त्यांनी दुसऱ्याबरोबर आघाडी करून असं सरकार स्थापन केलं असतं तर त्याच्याही बाबतीमध्ये आम्ही हेच असंच विश्लेषण केलं असतं. तेव्हा आम्ही हेच म्हणालो होतो, जेव्हा नितीश कुमार त्यांनी राष्ट्रीय जनता दलाबरोबर निवडणूक लढवली, त्यांना कल्टी मारली आणि भाजप बरोबर सत्ता स्थापन केली, ही पण गोष्ट चूकच होती. आता पण त्यांनी भाजप बरोबर निवडणूक लढवून त्यांना कल्टी मारून उलट परत राजद बरोबर गेले, ती पण चूकच आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा जनादेशाचा अनादर करून सत्ता प्राप्त होती ती अनैतिकच आहे. त्याच्यामध्ये भाजप सहभागी असो नसो, विरोधी पक्ष असो नसो, पक्ष कुठलाही असो, म्हणून वाक्य ते असं आहे आमचं की निवडणूक पूर्व युती किंवा पक्ष ज्याला बहुमत आहे त्यांना सत्ता स्थापन करणे हे नैतिक आहे. ह्याला जो कोणी ज्या पद्धतीनं धोका देईल तो लोकशाहीला धोका आहे आणि तिला निरोगी लोकशाही म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे ह्या दोन घटना, पहिली घटना उत्तर प्रदेशच्या निकालाची पूर्ण सरत्या वर्षातली महत्वाची वाटते, कारण त्याच्यातून पुढे भारताचं राजकारण पुढचं कसं जाणार आहे ते ठरेल. आणि दुसरी महाराष्ट्रातली घटना आहे, निवडणूक पूर्व युती केलेले जे पक्ष आहेत किंवा आपला जो मतदार आहे किंवा आपली म्हणून जी विचारसरणी घेऊन आपण लोकांसमोर गेलेलो आहे त्याच्याशी जर तुम्ही धोका दिला तर लोक पण तुम्हाला मतदान करताना नाकारतील, हा स्पष्ट संदेश महाराष्ट्रातला सत्तांतर आणि त्याच्यानंतर लोकांनी दिलेला मूळ जे युती होती त्यांच्या बाजूने सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूने दिलेला कल हे सिद्ध करतो. इथेच थांबूयात. सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणल्यादर परिवाराच्या वतीने नवीन वर्षामध्ये अजून काही वेगळं करता येऊ शकेल का ह्याचं आम्ही नियोजन करतो आहोत. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा.